हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सावी वाईब्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता दुबईमध्ये ॲन्युअल हॉलिडेज पडलेत, म्हणजे नॅशनल डेची सुट्टी आहे आणि संडे आहे आज. तर आमचा प्लॅन आहे आज डेझर्ट सफारी जायचं. तर आम्ही एक पॅकेज बुक केलं आहे ऑनलाईन, जे की आहे अराऊंड 79 की 80 दिरहम पर पर्सन. तर आजचा दिवस आम्ही तिथे स्पेंड करणार आहोत. तर बघूया आजच्या डेझर्ट सफारीच्या पॅकेजमध्ये आम्ही काय काय करणार आणि काय काय इन्क्लुडिंग आहे या पॅकेजमध्ये. तर त्यासाठीच मी रेडी होते आणि फुल मागे मेस आहे, म्हणूनच आम्ही हा प्लॅन केला. पण आता सुट्टी आहे ना, ॲन्युअल डेची सुट्टी असते, तर दुबईमध्ये सगळीकडे सगळेच जण बाहेर फिरत असतात. तर सगळीकडेच खूप गर्दी असते, पण तरी आम्ही रिस्क घेऊन आम्ही जातो आहे. कारण आजचीच एक सुट्टी आहे सागरला, नंतर त्याला सुट्टी नाही, पण मला 2 दिवस सुट्टी आहे, म्हणून आजचा आम्ही प्लॅन करतो आहे. तर आपण बघूया आमचं पॅकेजमध्ये आम्ही कसं कसं फिरणार आणि कुठे कुठे फिरणार आणि या पॅकेजमध्ये काय काय आहे. तर मी आता पटकन रेडी होते आणि रेडी झाल्यावरती आपण भेटू. तर सगळ्यात अगोदर मी पहिले तर माझे केस ग्रूम करत होती. हां, तर आमचं 1:30चं पिकअप आहे इथून, आमच्या घराच्या खालूनच, कारण आम्ही राहतो बरदुबईला. तर बरदुबई अशी जागा आहे जिथे मोस्टली इंडियन्स आणि असं सगळे मिळते. बाकी कुठेही ओव्हरऑल दुबईमध्ये जा ना, तर एवढी लोकं तुम्हाला कुठे दिसणार नाही जेवढे बरदुबई आणि करामामध्ये दिसतील. मी खूप दिवसांनी स्ट्रेटनिंग करते आहे. ॲक्च्युली इंडियामध्ये होती तेव्हा मी थोडेसे स्ट्रेट केलेले केस, पण ते आता बिघडलेत. आता मी चेंज करून आपण भेटूया. माझा आजचा ओ आउटफिट ऑफ द डे, OOTD दाखवते तुम्हाला. बाय. तर गाईज, आम्ही आता निघतो आहे. खाली आमची गाडी येते 5 मिनिटात. गडचं OOTD आणि मी माझं OOTD. तर आम्ही वेट करतो आहे आमच्या गाडीसाठी. ती येईल 5 मिनिटात. तो ऑलरेडी त्याच्यात कोणीतरी आहे बसलेलं आणि आम्ही बघू, आम्हाला मे बी पार्टी बसायला भेटेल ना सागर, काय माहिती किती. तर ही आमची गाडी आहे सागर. मे बी मागे बसायला लागेल, वाटलंच मला मागे बसायला लागेल. आम्हाला असं मागे भेटले, सगळे पुढे बसलेत आणि आम्ही मागे बसलोय. पण ठीक आहे, इथून व्ह्यू दिसेल आपल्याला. आम्ही आमचे पैसे देतोय 200 दिरहम. किती आहेत पॅकेज? किती आहे? 200. हां, 160 दोघांचे. इथे आम्ही फ्यूल भरायला थांबलो आहे थोडा वेळ आणि इथे सगळे पैसे काढतात. और जो है आपकी सारी एक्टिविटीज़ भी ठीक होंगी, ठीक है. और अगर लेट करेंगे तो उसमें फिर आपका नुकसान है, ठीक है. तो जो है जैसा मैं आपको बोलूँगा आप वैसा करें, ठीक है. इंशाल्लाह आप इंजॉय करेंगे. ओके. थैंक यू. حبيب قلبي انا نعيشو في الهنا صدقني وتضحكني ونحيو في الحالة بشرني وخلاني حبيبي شوفوني मिनिट्समध्ये इकडच्या डेस्टिनेशनमध्ये आणि आता
आता इथून मे बी दुसरी गाडी घेऊन सँड ड्युनिंगसाठी घेऊन जाणार. कि हम क्वाड बाइक की एक्टिविटी के लिए जाएंगे ना, वहाँ पे आपको दूसरी गाड़ी दे देंगे. अगर कंफर्टेबल है तो ठीक है, अगर नहीं तो फिर आपको दूसरी गाड़ी. अभी इधर क्यों रुके? यहाँ पे कंफर्ट है, आपको कोई मसला नहीं है तो फिर मेरे साथ ही रहिए. और अगर कम्फर्टेबल तो है, हाँ बस. पर सँड ड्युनिंग के लिए आपने बोला ना दुसरा गाडी जाएगा. हाँ, वो मतलब ओके. तर आम्ही 5 मिनटासाठी इथे ब्रेकसाठी थांबलो आहे, वॉशरूम ब्रेक. आणि माहीत नाही आता सँड ड्युनिंग होणार किंवा क्वाड बाईकिंग, बघूया काय आहे. चला आपण थोडं फ्रेश होऊन येऊया. इथे वॉशरूम ब्रेकसाठी थांबवलं आहे आणि इथे एक शॉप आहे जिथून तुम्हाला असं काही घ्यायचं आहे ना, अबाया आणि असं कर्चिफ वगैरे जे डोक्याला बांधतात, हे असं डोक्याला बांधतात. तुला घ्यायचं सागर? कितने काय है? नाही नाही, ठीक आहे. तिकडे पण भेटतं हे असं काय शॉप्स. इकडे शॉपिंग करायचं असेल तर थांबवू शकतो. वॉशरूम ब्रेक तर झालं आहे, पण तिथून काही घेतलं नाही आहे. मे बी आम्ही बघू, डेझर्टमध्ये पण मिळतं ते रुमाल आणि ज्वेलरीसारखं. पण माझ्याकडून मी लास्ट टाईम आलेली तेव्हा मी एक गोष्ट घेतलेली. पकड इथे, मी ते दाखवते मी काय घेतलं. हे होतं ना असं काही आहे ते मी घेतलं आहे, तर मे बी मी तिकडे डोक्याला लावून फोटो काढले. आम्ही आमच्या ब्रेक पॉईंटच्या इथून निघालो. 5 मिनिट ब्रेक होतं. आता जे चिप्स दिलेत खायला, टाइमपास करायला ते खातात. आता जाणार नेक्स्ट स्पॉटवर, मे बी सँड ड्युनिंग चालू होईल. भेटू आपण नेक्स्ट स्टॉपवर. आम्ही पोचलो आहे आता इकडे बगी ॲडव्हेंचरच्या इकडे. मे बी इथे एक ॲक्टिव्हिटी आहे, पण ही पेड ॲक्टिव्हिटी आहे असं वाटतं आहे. तर प्राईस बघणार अगोदर, जर चीप असेल तर करू, नाही तर मग नाही करणार. है ना सागर? करायचं की नाही? ठीक आहे. बघ इथे सगळे क्वाड बाईक्स लावलेत. हे क्वाड बाईक्सनी इथे फुल ॲडव्हेंचर करू शकतो. अच्छा, ये इनसाइड लिमिटेड एरिया की बाइक्स हैं और ये आउटसाइड ओपन डेजर्ट है. ठीक है, जो मैं प्राइस बताऊंगा आप वहाँ पे जाके कंफर्म कीजिएगा अपनी प्राइस. ठीक है, क्योंकि वहाँ पे थोड़ा खुला रहता है इस वजह से. तो ये सिंगल पर्सन के लिए 150 और 2 लोगों के लिए 2 लोग आपस में शेयर कर सकते हैं 250 का. ठीक है. बग्गी राईड करायचा विचार करतोय इकडे, पण थोडं प्राईस थोडं डिस्कस करतोय की कितीमध्ये भेटेल. कारण हे कसं वन टाईम ॲक्टिव्हिटी आहे. जर हे म्हणजे वर्षातून आम्ही एकदाच येणार आहे, आज सुट्टी आहे म्हणून आज आलं, तर वन टाईम एक्सपिरियन्स असेल तर आम्ही विचार करतोय की बग्गी राईड करू. सो मी घेतलेली आहे इथे तिकीट. कितीची तिकीट दाखव? 250 पे केले डबल क्वाड बाईकची. फायनली आम्ही चाललो आहे आमच्या बग्गी राईडला. आर यू एक्सायटेड सागर? आर यू एक्सायटेड? आमचं सँड ड्युनिंग चालू झालं आहे आता, पण मागे बसतोय. मागेच बसायला मिळाले कारण पुढे सगळे मुलं आहेत म्हणून पकडून बसले.
ओके निकल गया Oh my god. Very nice. दिल थाम के बैठो सब लोग. किती मिनिट होतं? 10 मिनिटचं सँड ड्युनिंग होतं. हे संपलं. आता आम्ही परत दुसऱ्या गाडीमध्ये चाललोय. पण खूप मजा आली. मी 5 वर्षानंतर परत केलं हे. सागरने तर फर्स्ट टाइम केलं. कसं वाटलं तुला? रोलर कोस्टर राईड. व्हेरी गुड. नाईस. ही होती आमची गाडी. ही बघ हीच आहे सागर. लँड क्रुझर. ओके. आणि इथे आता परत थांबवलं स्पॉटसाठी. सागर रे याच्यासाठी अजून 5 दिरम पे करायला लागतात. हे जर फॅल्कनसोबत फोटो काढायचा असेल तर अजून एक्स्ट्रा 5 दिरम पे करायचं. ओके 10 दरम आप लोग लेके चलना कम फॅल्कन सोबत. वाव नाईस. किती क्यूट आहे. सागर पाहिजे तुला फोटो निकालने का? कम बस 20 दरम. ओ 20 दिरम फक्त फोटो काढायला. आता मी पुढे बसते आहे. सागर मागे बसणार आहे कारण पूर्ण गाडीमध्ये मी एकटीच मुलगी आहे. बघूया पुढे बसून कसं वाटतंय. फर्स्ट ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाले. जे होतं सन ड्युनिंग. काय होतं रे? सँड ड्युनिंग. ओके. तर आता आमचं सँड ड्युनिंगचं ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालं आहे. तर आता आम्ही आमचं पेड ॲक्टिव्हिटी करायला चाललो आहे. बग्गी ॲडव्हेंचर. सागर बग्गी राईड चालवतोय. आम्ही आमचं बग्गी राईड चालू केलेलं आहे. बग्गी ॲडव्हेंचर. कसं वाटतंय सागर तुम्हाला? लेफ्ट लेफ्ट लेफ्टला गेला. 40 मिनिट्सचं बग्गी ॲडव्हेंचर. बस सागर मला पाडू नको. तू टक्कर देणार आता असं वाटतंय. मी चालव. अरे तू टक्कर का देतोय? असं कुठेतरी स्ट्रेट नाही बघ. इथं स्ट्रेट. अरे स्ट्रेट नाही ना इथे. राईटला. सागर शिकतोय तर कुठे पण घेऊन जातोय बग्गी राईड. डेझर्टमध्ये गाडी चालवायला भेटते तुला. कसं वाटतंय सागर? घाबरून का चालवतो? बिंदास चालव. ओरडला. फुल सनराईज पण अजिबात गरम नाही होत आहे इकडे. एवढ्या मोठ्या डेझर्ट ग्राउंडमध्ये आम्ही सगळ्या एवढ्या गाड्या चाललेल्या आहेत बग्गीवाल्या. तर खूप मजा येते. आणि ठीक आहे पैसे जास्त आहेत पण ॲडव्हेंचर कधी करणार आहे लाईफमध्ये? एकदा तरी करायला पाहिजे ती गोष्ट. पैसे तर नंतरची गोष्ट आहे. हां चालवते. आता मी चालवणार आहे. सागरचं चालवून झालं आहे 10 मिनटं. कधी घेतलं आपण? 10 मिनटंच झालेत आत्ताशी. पण 40 मिनिट्स वर्थ आहे ना 50 दिरम. सागर मला सोडून गेलाय. एकटा राईड करतोय तिकडे.
सागर रिटर्न ये. सागर होय. माझ्यावर नको टाकू. जा 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 जा. आता असं मग काढते मग असं. फोटो ना. हा अरे काय ना टर्न घे ना. अरे घे ना तू. हा चल. अरे इकडनं बोलतो इकडनं घे ना वरती ती बघ घेऊन जाते तसंच बोलतो ना मी. हो बघ ना पण ते हे असं नाही ना. घे. अरे सोडून टाक तू. सोड तिथे गाडी. आता आमची गाडी इथे फसलेली आहे मडमध्ये. गेली आतमध्ये. ती आतमध्ये जाते. कोणाला सांगूया. अरे तू अजून आतमध्ये करतोय. थांब तिला उचलू शकतो काय मी. आता मला माहिती आहे काय. ठीक आहे तू वैतागू नको यार. फसली फसली फसली. सोड. फसली. आमची गाडी फसली आहे तिला. मी वरती घ्यायला गेली आणि ती थांबलीच तिकडे. भरपूर लोक आले. ओ माय गॉड. थँक्यू सो मच. सोबत ते आले. बगी राईडमध्ये ही लहान पोरांची आहे, येल्लो कलरची बगी आणि रेड कलरची बगी मोठ्या मुलांची. ही डबलवाली आम्ही घेतलेली, ती पडली आम्हाला 250ला. जर सिंगल घ्यायची असेल तर 150. आणि आता ॲक्च्युली हॉलिडे आहे म्हणून किती गर्दी आहे इकडे. तर गर्दीच्या टाईममध्ये मे बी यांचा रेट जास्त असेल, पण असं ऑफ सीझन आलो तर हे लोक मे बी डिस्काउंट पण देत असतील.
पण तुम्ही गर्दी बघू शकता. नॅशनल डेची सुट्टी आहे तर सगळेच मोस्टली जातात फिरायला. काय बोलतो? आता आमचं बग्गीवाली ॲक्टिव्हिटी झाली आणि आम्ही चाललो आहे डायरेक्ट फायनल डेस्टिनेशनवर. हे आमचे ड्रायव्हर आहेत, गाईड आमचे. फायनल डेस्टिनेशनवर तिथे बेली डान्स, तनुरा डान्स, परत बुफे ते सगळं असेल. तर आम्ही एकदम एक्झॅक्ट टाईमवर आलो आहे. आमच्या ड्रायव्हरनी खूप लवकर आणलं म्हणून, नाही तर आता खूप जास्त गर्दी झाली आहे इथे. तर चला आता फायनल डेस्टिनेशनवर भेटू, तिकडे काय बघूया. ओके गाईस, तर आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर पोचलो आहे, कॅम्प साईटवर. मे बी आता इथून अजून एक गाडी आहे जे आम्हाला प्रॉपर कॅम्प साईटवर घेऊन जाईल. ही आमची गाडी आहे. वाजलेत आता 5, तर अजून 3 तास हे पॅकेजमध्ये असेल. अजून काय काय बघूया. आता तो घेऊन चालला आहे आम्हाला दुसरीकडे, दुसऱ्या गाडीमध्ये. तर गाईज, मी 5 वर्ष अगोदर आलेली ना, तेव्हा डायरेक्ट कॅम्प साईटवर गाडी जात होती. पण आता मे बी क्राऊडमुळे का माहीत नाही, पण कॅम्प साईटवर जायसाठी परत अजून एक दुसरी गाडी बसनी घेऊन जाणार. तर येताना पण तेवढीच रश असणार. पण ठीक आहे, आता हॉलिडेच्या दिवशी सगळेच बाहेर येतात तर आणि अशी सुट्टी आम्हाला दोघांना मिळत नाही एकत्र. एकतर मग ह्याची शिफ्ट टायमिंग वेगळी असते, मग असं एकत्र येऊही नाही शकत. पण आज लकीली भेटलं आहे म्हणून हे सगळं ठीक आहे. पण क्राऊड असून सुद्धा ह्यांचं क्राऊड मॅनेजमेंट सगळीकडे चांगलं असतं. हे तुम्ही क्राऊड बघा, सगळे थांबलेत कशासाठी? बससाठी. एवढे जण डायरेक्ट कॅम्प साईटवर घेऊन जाणार, पण आम्हाला माहीत नाही हा कशाने नेणार. थांबायचं नाही आहे एवढ्या क्राऊडमध्ये, आम्हाला तो दुसरीकडे घेऊन चालला आहे. तिकडे गोव्याला कसे झाडं असतात तसे मोठे पाईन ट्रीज आहेत, पण सुकलेले आहेत. डेझर्टवाले झाडं आहेत हे, सुकलेले. हे बघा, सुकलेले झाडं. आणि इथे माझा ड्रेस फाटलाय, माहित नाही. सागर, माझा ड्रेस फाटला, काय करू? मला नवीन ड्रेस पाहिजे. हा, आत्ता पाहिजे, आत्ता हा ड्रेस फाटला, काय करू? कॅम्प साईट वाली गाडी. युनिव्हर्सल टुरिझम हे कॅम्प साईट आहे आणि ते बाहेर असे ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आम्ही वेट करतो आमच्या ड्रायव्हरसाठी. कॅमल राईड पण आहे या पॅकेजमध्ये, तर कसं करायचं? हे फुल सिटिंग एरिया आहे इकडे, सोफा सिटिंग. आणि तिकडे नाही, हे प्रॉपर फ्युजन सिटिंग आहे. हे मिड स्टेज आहे आणि तिकडे सोफा सिटिंग आहे. ठीक आहे, सनसेट होत आला आहे आणि हे असं काही सेटअप आहे इकडचं. चाय इथे महाराष्ट्राची आजी पण दिसली, बसल्यात मस्तपैकी. ओके, तर गाईज, आज नॅशनल डेची सुट्टी आहे म्हणून जसं आम्ही एक्सपेक्ट केलेलं सेम तसंच आहे. कॅम्प साईटवर भरपूर जास्त गर्दी आहे. तर इकडे एक्स्ट्रा जर चांगली सिटिंग पाहिजे प्रीमियमवाली वगैरे, तर तिकडे ऑपोजिट साईडला पण 50 दिरहम पर पर्सन परत भरायला लागणार. पण का तिथे जाऊन फक्त काय, आता इथे फक्त बुफे आहे, मग जेवायचंच आहे म्हणून आम्ही आमची जागा. तिथे फक्त प्रायव्हेट सिटिंग आहे आणि बस नाही, तिथे सर्व करणार ना, पण वेटर येऊन सर्व करणार. नाही, त्यांच्यासाठी पण ते लावलंय वाटतं. अच्छा, सर्व्हिस कोण आहे ते? काय नाही, सर्व्हिस सेल्फ सर्व्हिसच आहे. फक्त तिकडे सिटिंग प्रॉपर आहे आणि इकडे सिटिंग असं फ्युजनवाली सिटिंग आहे. आणि आम्ही आमची जागा अशी कोपऱ्यातच बघितली आहे, कारण ऑलमोस्ट पुढचे सगळे सीट बुकड आहेत. बुक म्हणजे तिथे स्टिकर्स लावलेले आहेत. तर आम्ही आमची जागा पकडून बसलेलो आहे. इकडे दाखवतो, हे बघा मून. वाव, वरती असं काही सिटिंग आहे. आणि हे पूर्ण कॅम्प साईट भरलेलं आहे इकडे. आणि इथे मे बी तो शो चालू होईल ते बॅक स्टेजमध्ये. तनुरा आणि काय बेली डान्स आणि तनुरा शो आणि काय अरेबिक डान्स वगैरे. आणि आम्ही बसलो इकडे
बुफेच्या इकडे. ते बुफे चालू होईल म्हणून आम्हाला आता खूप भूक लागली आहे म्हणून आम्ही जेवायच्या ठिकाणी म्हणजे तिथे प्रॉब्लेम नाही होणार यायला जायला. ठीक आहे, एक्सपिरियन्स ओके आहे, पण मला हे पोर्शन नाही आवडत आहे जिथे एवढ्या क्राऊडमध्ये कसं बसणार, म्हणजे मनासारखी जागा नाही भेटत आहे बसायला. आणि तिथे बसायला काय काय करू नाही शकतो. प्रॉब्लेम. आणि आम्ही कॅमल राईड पण नाही केली आहे कारण कॅमल राईडसाठी पण या जे पॅकेजमध्ये होती फ्री कॅमल राईड, शॉर्ट कॅमल राईड, ते पण खूप जास्त लाईन होती. मग आम्ही म्हटलं सोड जाऊन दे, जागा भेटणार नाही म्हणून आम्ही आधी येऊन बसलो इकडे. तर ह्या पॅकेजमध्ये अजून काय काय होतं सागर? अरेबिक ड्रेस घालून फोटोज तो पण काढू आहे, शकतो. तिथे आहे. तर तिथे एक सेक्शन आहे, काय नाही तिथे सगळेजण फक्त तेच. 2-3 अबाया ठेवलेत. मुलांसाठी पण अरेबिक ड्रेस आहे. ते सगळेजण एकच ड्रेस घालतात, फोटोज काढतात. हे मी लास्ट टाइम मी केलेलं, पण तेव्हा क्राऊड नव्हतं. तुम्ही त्या सुट्टीच्या दिवशी नाही आले ना, तुम्ही चालू दिवशीमधून आलेले. पॅकेज देतात 80 दिरामचं, पण जे ॲडिशनल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच आमचे पैसे कवर करून देतात. म्हणून जर तुम्ही येणार असाल ना तर ऑफ सीझनमध्ये या, बेटर. सगळ्या फॅसिलिटी भेटणार ऑफ सीझन. सगळं भेटेल तुम्हाला, डिस्काउंट पण मिळेल, सगळं मिळेल. पण हे आता असं एवढं, आता आमच्या दोघांची पण सुट्टी कसं आहे ना, नाही सुट्टीचं ठीक आहे, पण एक्सपिरियन्स होतं ना की डेझर्ट सफारी काय असतं माहिती पडतं. आता ऑलमोस्ट ते एक्सपिरियन्स तोच होता ना, बगी राईड आणि ते हां, गाडी बग्गी घेऊन राईड गेले. आमचं एकदम बेस्ट होतं. ठीक आहे, पे केलं पण पैसे वसूल झाले आमचे पैसे ते वसूल एक्सपिरियन्स आहे. 40 मिनिट्स आम्ही फुल डेझर्टमध्ये बग्गी राईड करत होतो, खूप मजा आली त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला माझं लुक कसं वाटतंय हे मला, हे मी ॲक्च्युली लास्ट टाईम आलेली 5 वर्ष अगोदर तेव्हा हे घेतलेलं मी असं काही काय बोलतात, हे बेली डान्सचं बेल्ट आहे. तर मी असं डोक्याला लावून बसली आहे फक्त, अरेबिक लुक. थोडं खाली घे ना, वरती का बांधतोय? हां, खाली बांध, खाली बांध. तुला बांधता नाही येते बरोबर. तेच बोलतो, खाली घेतला मग सरबत पाठी येते. आता अजून गर्दी वाढत चालली आहे. इथे काय आहे सागर, त्यांचं काय ते ह्या सेक्शनमध्ये नाही VIP सेक्शन तिकडे आहे जिथे वरती लोक बसत आहेत सोफ्यावरती, आणि हे ट्युशनवालं सेक्शन आहे फक्त इकडे बसायला. पण जेवण तिकडे काय बोलतात ते तंदूर त्या साईडला आहे जिथे तंदूर आहे. आणि लोकांना जर शिशा पाहिजे ना तर शिशा असं घेऊन बसलेत लोक इथे एन्जॉय करतात. हे लोक मे बी इजिप्शियन्स आहेत किंवा अरेबिक तर नाही, इजिप्शियन वगैरे आहेत. ते लोकांनी स्पीकर वगैरे आणून डान्स करतात. सागरनी पाणी असं जपून ठेवलं इकडे, जसं की सोनं ठेवलंय. का कशाला जपून ठेवलंय? कारण एवढी लोक आहेत, फक्त जेवण चालू कधी होईल याच्यासाठी. गाईज मी एवढी थकली आहे आता. 1-1.5 तास झाला आम्ही इथे येऊन बसलो आहे, पण जेवण अजून चालू नाही झालं आहे, परफॉर्मन्स चालू नाही झालं आहे. आणि एवढी गर्दी बघून असं वाटलं का आलो 60 दिरहम देऊन, 70-80 दिरहम देऊन. तुम्ही कधी नॅशनल डे या टाईमला जर पब्लिक हॉलिडेच्या दिवशी दुबईला येत असाल ना तर तुम्ही कोणत्या पण टुरिस्ट प्लेसवर नाही जाऊ शकत, कारण सगळीकडे एवढी गर्दी आहे. वर्थ नसेल तुमचं जे पॅकेज असेल ते वर्थच नसेल, गर्दी दाखवतात. हे बघा, हे सगळे थांबलेत जेवायसाठी, जेवण नाव इट्स ओके. तनुरा डान्स आहे, ये हाच आहे, इथूनच जाईल तनुरा डान्स. बरोबर जागी नाही बसवलं. अरे ह्याचा शो आहे, म्हणजे ह्या त्यांचा ड्रेस आहे ज्याच्यात लाइटिंग लागतं आणि मग ते लोक डान्स करतात.
चालू केला, नंतर जेवणासाठी क्यू चालू केली आहे. लोक जेव्हा हे जेवण घेऊन येतं ते लोक सगळे पळत आले, म्हणून त्यांनी लाईटच बंद करून टाकली. आता शो चालू केला इकडे. तनुरा शो चालू केलाय म्हणून एवढी लोक आली नाही, सगळ्यांचं लक्ष हे केलं ते. इथे आहे सीशॉ सेक्शन, पण हे पेड आहे, जे पॅकेजमध्ये नाही आहे, पे करून घेऊ शकतो. इथे काहीतरी ज्वेलरीज आहेत. हां जाऊन ये. हो, नावाचे ज्वेलरीज, बाकी सगळं पण इथे मिळतं. इथे सगळं पॉपकॉर्न आणि चिप्स स्नॅक्सचं शॉप आहे इकडे. इथे असे ज्वेलरी पण आहे बघ. How much for this? 30 dirham. 30 dirham. कलर है अगर चाहिए जे मी ऑलरेडी घातले. ये कितने का है? ये भी आपको 30 में दे देंगे. 30 ऑलरेडी आहे ना हे तर. ओके, आणि असे अबायाचं शॉप पण आहे इकडे. कॅमल्स, देन बॅग्स आणि बाकी सगळे सोविनियर्स. इकडे असं ड्रेसेस लावलेत, अरेबिक ड्रेसेस, ते घालून फोटोज काढू शकतो. सगळे लोक जाऊन फोटोज काढतात, पण सेम ड्रेस सगळेच घालतात. जसे छोटे छोटे सोविनियर्स. बुर्ज अल अरब 20 30 ते 30 दिरहमचे आहे. त्याचं बिल आहे. टेकिंग बिफोर आल्सो हॅव मनी. सागर आपण पण घेऊ शकतो. सागर आणि कविता. सागर लव्स कविता. लास्ट ऑप्शन, लास्ट जे राहिलंय ते हिना मेहंदी आहे, बघूया. हिना मेहंदी. उभंवाला काढतोय नाही, उभंवाला. ओके, वरती मून बघा किती सुंदर दिसतोय. तर आमचं सगळं जेवण वगैरे झालं, सगळ्या ॲक्टिव्हिटीज बघून झालं. आता इकडे आम्ही आलो शॉर्ट कॅमल राईडसाठी, जे आमचं पेंडिंग होतं, या पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग होतं, म्हणून तर जातो तिकडेच. हीच आहे शॉर्ट कॅमल राईड, फक्त या सर्कलमध्येच फिरवणार. ते लोक मारे ना टांग. कॅमलवर बसलोय. स्लो कॅमल राईड. जाऊ दे, मरते मला. शॉर्ट कॅमल राईड. खाली चढताना आणि वरती चढताना आणि खाली उतरताना भीती वाटते. ते एकदम असं स्लँट होतं बसताना, आणि उतरताना असं होतं एकदम उलटं. हे होतं शॉर्ट कॅमल राईड आमचं. आणि इथे हॉर्स राईड पण आहे, हे पेडवालं हॉर्स राईड.
गाईज आय एम लिव्हिंग नाव, वी आर लिव्हिंग नाव. म्हणजे सगळे ॲक्टिव्हिटीज झाले. फायर शो, ड्रम शो, कोणता तरी डान्स होता 2-3.
बेली डान्स, तनुरा डान्स सगळं झालं. आता बाहेर एवढी गर्दी होणार आहे ना, त्याच्या अगोदर आम्ही निघालो आहे. बघूया. युनिव्हर्सल कॅम्प नंबर 33. बाय बाय युनिव्हर्सल कॅम्प. बाय. आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स ओके होता, कारण गर्दी एवढी होती ना की नीट एन्जॉय करायला असं नाही मिळालं. सगळीकडे गर्दी आणि जेवणासाठी पण ठीकठाक होतं. ओकेश होतं जेवण. एवढं पण काय असं टेस्टी नव्हतं. कसं वाटलं तुला सागर? 70 रुपयामध्ये काय पाहिजे? हां, हे सगळं 80 दिराममध्ये. 80 दिराम म्हणजे किती? 1600 रुपये. इंडियन INR मध्ये 1600 रुपये. तर चांगलं होतं. हिना मेहंदी पण काढली मी आणि ती एवढ्या लगेच रंगली पण आहे मस्त. तुम्ही पण इंडियावरून येणार असेल पण असं काही नॅशनल हॉलिडे असेल तर थोडं नका येऊ. प्रीमियम मला बुक करा, जिथे तुम्हाला सगळे सर्विसेस एकदम प्रीमियम मिळतील आणि अशी गर्दी नाही मिळणार. टूरनी आलो ते होतं कोणतं टूरचं नाव काय? ट्रेंडी फॉर टूर्स म्हणून त्या टूरचं नाव आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स त्यांच्या साईडून पण खूप चांगला होता. थँक्यू सो मच. गाईज, आपला व्हिडिओ आपण इथेच संपूया. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. हे बघा, डेझर्टमध्ये गाडी फसली. इथे टायर आता निघणं पॉसिबल नाही, पण आता काहीतरी सोल्युशन त्या अंकलला माहिती आहे कसं काढायचं. कसं काढणार? हां, हे पट्टा लावून काढणार. हां, पट्टा लावून खेचणार. ही बघा कशी खेचून काढली गाडी पट्टा लावून.